बॅटर आणि एकूणच कीपरला बाईकचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव मिळतीये. शक्ती मोहन पाटील अध्यक्ष यांच्या मार्फत प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. लागोपाठ 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपये आहेत. तसेच भूषण भूषण पाटील यांच्या मार्फत देखील लागोपाठ 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे 3 षटकार मारा आणि 4000 रुपये जिंका. ड्राईव्ह केलाय स्टायलिश ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव इथे मिळते. चेंडू येतो कव्हर पॉइंटला. एकच धाव. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली आहे. पुन्हा थोडीशी तिरपी होत चालले त्यामुळे निश्चितच आमची मंचावर देखील कसरत सुरू आहे आमच्या मान्यवर आणि एकूणच कॉम्बॉक्सची. कडी नसतं या बाजूने एकूणच सगळ्या गोष्टींचं वर्णन करणं. मात्र तरी देखील आम्हाला थोडासा सपोर्ट इकडे निश्चितच प्रिन्स मूवीजचा आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. नोमॅन्स लँड मध्ये मात्र खेळाडू एक क्षेत्ररक्षक आहे. अगदी ब्रह्मदेव मंदिराच्या बाजूला उभा होता आणि हा झेल होतोय आणि इथे खेळी संपुष्टात येते ती म्हणजे कल्पेशची. पहिला धक्का एका धावेवर लागतोय टीम खारेगाव युवा संघाला. हिमेश बाद हिमेश मात्र परतलाय. झेलची 4 रूपानं तो बाद होऊन परततोय आणि चांगलं फील्ड सेट बनावा लागेल कारण आपण बघतोय 3rd इयर सलकचा अतिशय चांगला वापर इथे केलाय प्रदीप आणि एकूणच टीम गोडदेवना. कारण आपण बघतोय एक ऑलरेडी जर बघितलं तर लॉंग बाउंड्रीवर नंदन उभा आहे आणि डीप मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स लॉंगांच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे तो म्हणजे आशय पाटील. हे 2 क्षेत्ररक्षक 3rd इयर सर्कलच्या बाहेर आहेत. प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. जय मल्हार टीम साठी ओनर ऑफ रुबाबचे ओनर जितू यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात येईल. फुल टॉस डिलिव्हरी आहे मात्र हा फटका फसलाय. एकच धाव मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन प्रत्येक षटकारासाठी भरपूर पारितोषिक आहेत. मनीष घे हातात माईक. प्रणव पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. चला डन. हो यावेळेला हा वेगळा फटका अगदी फसवी डिलिव्हरी होती. आउटसाइड टॉप स्टंप भरपूर शफल झाले होते. त्यानंतर मोठा फटका खेळण्यासाठी गेले मात्र शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोक साठी मात्र चेंडू ऑन द पॅड येतोय. लेग बायचा इशारा. जय मल्हार संघ मैदानात उतरले इकडे पैशांची म्हणजे पाऊसच पडलाय. मात्र हिमेश बाद झाल्यानंतर असं वाटतंय की धावसंख्येला आता थोडासा थांबा बसलाय. दुसऱ्या बाजूला गोडदेवचे हे घरचं मैदान आहे आणि इकडे प्रॅक्टिस इकडेच जीवन गेलंय. त्यामुळे या मैदानावर आम्हीच राजा आहोत हे दाखवण्याचा हा पहिला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीपचा. फक्त 4 धावा 1 गडी बाद. वॉटर बॉलिंग पॉवर प्ले मध्ये अगदी कडक कामगिरी प्रदीप पाटीलजी. आगरी कोळी युवा चषक 2025 ही 4थी स्पर्धा आहे. जबरदस्त मेहनत प्रत्येक संघ घेतोय आणि पेनकरपाडा संघाचं मनापासून कौतुक आहे. पहिली स्पर्धा त्यांनी 19 जानेवारीला आयोजित केली आणि त्यानंतर स्पर्धांना सुरुवात झाली. त्यानंतर एक स्पर्धा आपण घोडबंदर गावात बघितली, एक स्पर्धा आपण मुर्द्या गावात बघितली आणि ही 4थी स्पर्धा आपण गोडदेवच्या मैदानात बघतोय. मात्र आयोजन आहे खारी गावचं आणि खास करून तो जो एक स्टँड आहे खारकर स्टँड तो मात्र आज सकाळपासून भरलाय. मात्र मैदानाच्या एकूणच आपण बघतोय मुख्य विकेटच्या मागे जे काही स्टँड्स आहेत ते वेगळे स्टँड्स आहेत. म्हणजे कदाचित त्याला आपण एन्जॉयमेंट स्टँड म्हणूया. पुढच्या षटकासाठी आलाय साहिल पाटील. शॉर्ट डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चुकीचा फटका आहे. मात्र एकच धाव मिळेल. प्रणित आहे मागे. एक धाव तरी सुद्धा पूर्ण केली आहे. सचिन आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 5. पारितोषिक भरपूर आहेत मात्र मिळवणार कधी हा देखील एक प्रश्न आहे.
इथे इनिंग फुलवावे लागेल, इथे धावा जमवावे लागतील. क्रिकेटची परिभाषा थोडीशी दाखवावी लागेल टीम कारिगावला, कारण समोरचा संघ त्यांच्याच घरच्या मैदानात आपण लढतोय, त्यामुळे उत्तर द्यावं लागेल. शॉर्टमेंट डिलिव्हरी बॅकवर्ड जाऊन कट करण्याचा विचार होता. टप्पापर्यंत चेंडूने जास्त वळण घेतलंय. वाईटचा इशारा झालाय पंचांकडून. पंच विशाल नाईक अफलातून पंच आहेत आणि काय होल्ड करतात बघा डिसिजन. वाईटचा डिसिजन तब्बल 6 सेकंद ते होल्ड करतात. हा एकमेव अंपायर. मात्र चाणाक्ष अंपायर आहे, चाणाक्ष अंपायर आहे, अगदी हयात गमवले क्रिकेटसाठी. चांगला ड्राईव्ह ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. नंदन आहे तिकडे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, गुड कलेक्ट अँड थ्रो, सुपर फिल्डिंग. आकर्षक खेळाडू आहे नंदन, भरपूर बोली लागते गोडदेव प्रीमियर लीग मध्ये या माणसावर. स्लो डिलिव्हरी आहे, जागा बनवली स्ट्रोक साठी, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे. डिफाईन एक रीज एकच धाव इथे फलकावर लागते. थोडासा प्रयत्न झाला होता राव धावचीतचा. समोर खेळले, चांगला फटका गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, गुड कलेक्ट अँड थ्रो. चांगली कमिटमेंट दाखवली आहे. आउटफील्ड सुंदर असल्यानंतर तुमचाला एक निश्चितच प्रयत्न करायचा असतो, प्रामाणिक प्रयत्न करायचा असतो चेंडूवर जाण्याचा, आणि ती आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. अभिनवचं सुंदर मैदान, जबरदस्त आउटफील्ड आणि खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर 2003ला या खेळपट्टीचं काम करण्यात आलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा एज आहे आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल. चांगला सुंदर झेल टीपला जातोय प्रणित पाटीलच्या माध्यमातून. अजून एक विकेट आली आहे जय मल्हार खारीगावची, त्यामुळे गोडदेव संघ या 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत ऍडव्हान्टेज मध्ये आपल्याला दिसतोय. कमॉन डीजे. स्लो डिलिव्हरी, वेल बोल्ड साहिल पाटील आपल्या बोटांची जादू दाखवताना. गुडदेव गाव आणि फिरकी गोलंदाज हे कॉम्बिनेशन अगदी मागच्या 50-60 वर्षापासून सातत्याने दिसून आलंय. वेल बोल्ड साहिल पाटील. षटक संपले, 2 धावसंख्या झाली ती 9 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 2. त्यामुळे या 2 षटकावर राज्य केलंय टीम गोडदेवना. कमॉन डीजे.
चिट खेळलाय त्या फटका प्रॉमिसिंग नाहीये मात्र एक धाव देऊन नक्कीच जाणार आहे. इथे वारंवार बक्षिसांसाठी फोन येत आहेत मात्र इथे मोठे फटके कधी येणार आता कदाचित देव पाण्यात ठेवावे लागतील. ओ गबरूचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे विराज. विराजकडे देखील कला आहे आणि तो आपली कला दाखवतोय. गोडदेव गाव मी मागाशी म्हटलं गोडदेव गाव म्हटलं तर कलात्मकता अगदी फिरकीपट्टू किती नावं घेऊ आणि त्यातलं जे नवीन कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पामचा वापर काय जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर बाऊस अगदी हिरेनला देखील चकून गेलाय. ही धाव जरूर मिळतीये. आय थिंक बॅटने आले. मोठी धावसंख्या कधी होणार मोठे फटे कधी लागणार आणि जी पारितोषिकं लागली ती पारितोषिकं कधी दिली जाणार. इथे फुलटॉस डिलिव्हरी होती मात्र हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. धावा किती मिळतील हा प्रश्न. एकच धाव. गोडदेव संघानं जी पकड मिळवली आहे ती अफलातून आहे आणि निशब्द करून टाकलंय. तर अमृत पाटील यांच्याकडून बक्षीस गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. आदेश यशवंत पाटील यांच्याकडून गबरूसाठी बक्षीस आहे. षटकार खेचला 501. योगेश पाटील यांच्याकडून षटकार खेचला गबरूने तर 501. चला वाईड आलंय. अजून एक धाव मिळतीये. तर रो हाऊस कडून एक बक्षीस आहे. जर गबरूने 2 षटकार लगातार खेचले तर 1000 रुपये. चला थँक्यू. चला पाहूया काहीतरी वेगळं पाहूया आपण. मिस टाइम स्ट्रोक आहे हा. झेल स्वतः गोलंदाज येते. वॉट अ कॅच. वेल डन विराज. विकेट हॅट्रिक साठी निश्चितच आपण बघतोय अमृत पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे आणि विराजने विकेट मिळवली आहे. गबरूला परतावं लागतंय. विशाल बाद झालाय. अजून एक धक्का तो म्हणजे टीम खारीगावला. मात्र सुद्धा काय जबरदस्त गोलंदाजी इथे विराटची. या षटकात धावा आलेत फक्त आणि फक्त 4 आणि गडी सुद्धा त्यांनी बाद केलाय. वेल बोल्ड गोडदेव. ओम ब्रह्मदेव गोडदेव अफलातून कामगिरी. 5 धावा आले षटकामध्ये. संघाची धावसंख्या झाले ती म्हणजे टोटल 14 धावा. लो स्कोरिंग मॅच होते किंवा काय मात्र मागच्या सामन्यात जसं क्रिकेट बदललं होतं आपण बघितलं होतं. मीरा संघानं अफलातून कामगिरी केली मात्र त्यानंतर जबरदस्त कामगिरी मुर्दा संघानं. या सामन्यात तसा काही प्रकार दिसेल का. षटकं संपलेले 3 धावसंख्या झाले फक्त आणि फक्त 14. घेऊया ड्रिंक्स ब्रेक आणि ऐकूया जबरदस्त म्युझिक. झालंय. ह्या 9 संघांना पहिल्या एडिशन मध्ये एकूणच पहिल्या हंगामासाठी आपण घेतलंय. अजून संघ रांगेत आहेत मात्र ते संघ कधी येणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कधी कोर कमिटी स्थापन होणार या सगळ्या गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. थोड्याच कालावधीत त्या गोष्टी निश्चितच पुढे येतील आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येक संघाचा एक सदस्य आणि एकूणच कमिटी मेंबरमध्ये त्या असावा
जेणेकरून एक रिस्पॉन्सिबिलिटी राहील. मिस टाइम स्ट्रोक आहे, गोलंदाजी मार्कवर प्रणय येतोय. चेंडू मात्र जर बघितला तर लँड झाल्यानंतर कव्हर पॉइंटला आलाय. एकच धाव इथे मिळेल. गुड बॉलिंग बाय गोडदेव. आपला युवा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. गोडदेवचे अनेक पाठीराखे इथे उपस्थित आहेत आणि ते चीअरअप करतायत. अनेक दर्दी प्रेक्षक आम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या स्टँड्स मध्ये, त्यांचंही स्वागत. प्रणय मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार. मात्र या दोन धावा इथे पूर्ण होताना दिसतील. धावसंख्या पुढे सरकतीये. 17 धावा. सचिन स्ट्राईक एंडला आहे. धावसंख्या आताशी 17 झाली आहे. ही धावसंख्या 30च्या पलीकडे जाणार का, हा मोठा प्रश्न भेडसावलाय आमच्या आयोजकांना. जय मल्हार खारीगाव वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. अनप्लेबल डिलिव्हरी ठरते इथे सचिन साडी. यॉर्कर लेंथ आपल्याला पाहायला मिळतोय, वाईड यॉर्कर ज्याला आम्ही म्हणतो. आणि निश्चितच इथे पदलालित्य नव्हतं आणि त्या एकूणच द्विधा मनस्थितीमुळे हा चेंडू इथे निर्धाव जातोय. मॅग्निफिसंट बॉलिंग, सुपर बॉलिंग. आणि निश्चितच आपण बघतोय गोडदेवचा हा क्लास परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. वडा कॅच, वडा कॅच. हितेशला तुम्ही पाहू शकता अप्रतिम झेल टिपलाय आणि ते खेळी संपुष्टात येते सचिनची. अजून एक विकेट जय मल्हारची. थँक्यू डीजे. बघा सामना सुरू झाला तशी पारितोषिकांची रांग लागली की षटकार मारला तर एवढे, चौकार मारला तर एवढे. मात्र आता परिस्थिती अशी आहे त्यामुळे गोडदेव संघाने इथे वातावरण टाईट करून टाकलंय. अगदी सगळ्यांच्या खिशाला चाप लावलाय की दादांनो तुमचे पैसे तुमच्या खिशातच ठेवा, आम्ही आहोत. ही आहे टीम गोडदेव. अफलातून कामगिरी राहिलंय. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. अब भी कुछ भी हो सकता है. आशावाद हा नेहमी चांगला असतो. तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहा आणि तो ऑप्टिमिस्टिकपणा म्हणजे तो आशावाद नक्कीच कायम असेल आणि चांगली कामगिरी होईल. कीप युअर फिंगर क्रॉस असं म्हटलं जातं. ते फिंगर क्रॉस करायला हरकत नाहीये कारीगावच्या पाठीराख्यांना. चांगली गोलंदाजी प्रणयची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. हा लॉफ्ट केलाय मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. आशय आहे, सोडणार नाहीये. अजून एक झेल. हॅट्रिक होणार का इथे हे देखील पाहावं लागेल. थँक्यू. निम्मा संघ गारत 5 विकेट, धाव संख्या 17. परिस्थिती अगदी 1983च्या वर्ल्ड कप सारखी आहे. आता कपिल कोण येणार? कपिल आहे का तिथे? नाही, पियुष जाधव आहे. बघा त्याचा जर्सी नंबर देखील अगदी 17 आहे. मात्र इथून पुढे काय त्या परिस्थितीचं उत्तर मिळेल का? बरेच प्रश्न आहेत, सोडवावे लागतील. क्रॉस बॅटर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय डाऊन द ग्राउंड. चेंडू जर बघितला तर अगदीच कार्पेटच्या साहाय्याने पुढे सरकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. या 2 धावा. 17चा फेरा टळलाय. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले. काय बॉलिंग केलंय इकडे ती म्हणजे प्रणयनं. अफलातून गोलंदाजी. एक वेगळा गोलंदाज आहे. अगोदर डाव्या हातामध्ये चेंडू तो हातात पकडतो आणि नंतर पुढे जातो आणि अगदी शेवटच्या क्षणी उजव्या हातात चेंडू घेऊन तो गोलंदाजी करतो. एक वेगळा गोलंदाज. आणि इथे धावसंख्या जर बघितली तर 4 षटकामध्ये फक्त 19 धावा. सरासरी किती आहे सांगण्याची गरज नाहीये. आता या शेवटच्या षटकामध्ये 18 ते 20 धावा येणार का? आता एकच गोष्ट म्हणावी लागेल, येलकोट येलकोट जय मल्हार.
गोलंदाजी मार्कवर विराज येतोय. विराजचं वैयक्तिक दुसरं षटक असेल. अफलातून गोलंदाजी राहिली आहे. मात्र स्ट्राईक एंडला जो आता बॅटर आहे तन्मय, त्याच्यासाठी पारितोषिक आहेत. हाफ वॉली, मात्र हाफ वॉली व्यवस्थित खेळता आलेलं नाहीये. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कठीण आहे, चित्र कठीण आहे. जबरदस्त थ्रो आलाय आणि आय थिंक तिथे फलंदाज बाद आहे का सर? येस, बाद आहे. थँक्यू. तनय देखील परतलाय, त्यामुळे निश्चितच अजून एक विकेट. चला नेक्स्ट मॅच कॉल देतोय टीम मुर्दा. कॅप्टन आपल्याला यायचंय तर त्यांच्या समोर असतील टीम नवघर. थँक्यू डीजे. बघा आशावाद मी मगाशी म्हटलं तो अजून आहे. इथून जर खारीगाव जिंकले ही मॅच तर रॉ हाऊस कडून 3,000 रुपये. क्या बात आहे. बक्षिसं लागली जातील, आमची एनर्जी वेस्ट केली जाईल, मात्र कामगिरी तुम्हाला करायची आहे. कोण असेल या मॅचचा छावा? न्यू बॅटर प्रज्ञेश येतोय. डावखुरा बॅटर आहे, छोट्या चणीचा खेळाडू. ज्या पद्धतीचा टान्स आहे, प्रज्ञेशला पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त तारा सितारा आठवतो, तो म्हणजे पापे. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. प्रज्ञेश ऑन स्ट्राईक. तर काय जबरदस्त फ्लाईटचा वापर इथे विराज करताना दिसतोय. एक धाव इथे पूर्ण करताना दिसत आहेत की डायरेक्ट हिट झाले. फलंदाज बाद. अजून एक विकेट. न्यू बॅटर जर्सी क्रमांक 45, नॉट रोहित शर्मा, इट्स कुशल. आणि मला वाटतं एक पारितोषिक आलंय कैलास कडून, ते पारितोषिक आलंय. षटकार मारला कुशालनं तर 1,000 रुपये. आणि वा वा काय टर्न आहे, किती मोठा टर्न आहे. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव. मात्र एक वेगळं पारितोषिक आलंय इकडे. राहुल सांगतोय जो आता पारितोषिक लावेल त्याच्यासाठी मी 1,000 रुपये देईल. हे वेगळं पारितोषिक आहे. मिस्टाईल स्ट्रोक आहे. अजून एक विकेट येणार काय? येस, येणार. मला वाटतं सगळेजण अगदी हजेरी लावून येत आहेत. थँक्यू डीजे. गडी बाद. धाव संख्या आहे फक्त 21 आणि आता मैदानाच्या आतमध्ये जोडी असेल. एका बाजूला मेवणे तर दुसऱ्या बाजूला आहेत भाऊजी. आता होऊन जाऊ दे कल्ला. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. आता ते पाहुणे काय करतील? भाऊजीने 6 मारले तर 500 रुपये. कोणाकडून? मेवण्याकडून. तेजस पाटील यांच्या माध्यमातून. थँक्यू. चला टीम कॅप्टन मुर्दा भौमिक या प्लीज. आणि एका बाजूला यस आहेत मयुरी सुद्धा आले. थँक्यू व्हेरी मच. असं एका कॉलला आलं पाहिजे मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. मात्र हा सामना हा घरगुती मॅच आहे. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. मन्नूकडून अपेक्षा आहे जर चेंडू त्यांनी फाटकावर मारला तरी 500 आहेत. चल मनू पाटील यांनी षटकार मला कल्पेश यांच्याकडून 1,000 रुपये बक्षीस. थँक्यू. टेन्शन नाही, टेन्शन नाही. 5 दिवस वाचवायचे आहेत आपल्याला टेस्ट.
व्हेरी गुड बॉल. काय वेग होता, काय वेग होता, अक्षरशः उभं ठेवलंय आणि 5वा षटक इथे संपलाय. वेल बोल्ड गोडदेव. ग्रेट ग्रेट बॉलिंग. आणि इथे आपण बघतोय लगेच आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. मी विनंती करतोय दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये या. आमच्या मनीष पाटील तिथे जॉईन करतील. थँक्यू व्हेरी मच. टॉस करूया. राहुल पाटील आणि कुणाल पाटील आपण या. आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. तर दोन संघांदरम्यान एका बाजूला श्री साई दत्त नवघर आणि एका बाजूला भौमिक मुर्दा स्पोर्ट्स. भौमिकला मोका मिळालाच नाही मागच्या सामन्यामध्ये की त्यांनी घेतला नाही. आता पाहूया या सामन्यामध्ये ते घेतील. तर आपण टॉस करतोय. जय मल्हार स्पोर्ट्स आणि आगरी कोळी युवा असा तुम्हाला कॉल द्यायचा. कल या कैलास या. आपण टॉस लगेच क्लिअर करतोय पुढील सामन्याचा. तर सामना 5 षटकांचा आहे आणि कॉल कोण देईल? चालेल, चला गुरुदा संघाचे कॅप्टन कॉल देतील. कॉइन लपून स्पिन करा प्लीज. आगरी कोळी युवा असा कॉल. आणि येस, भौमिकने चान्स घेतला कारण या अगोदर जय मल्हार स्पोर्ट्सच येत होतं, पण आता आगरी कोळी युवा आलेला आहे. तर नाणेफेक मुर्दा स्पोर्ट्सने जिंकले. धन्यवाद दोन्ही पाहुण्यांचं. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन. भौमिक, नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण केलंय. मागच्या सामन्यामध्ये काय गडबड झाली होती? ॲज अ कॅप्टन तुमचं मत काय आहे आणि या सामन्यामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा? गोलंदाजी ठीक नव्हती झाली, यावेळेला ते बॅकअप करते. प्रतिस्पर्धी संघाचा खेळ पाहिलाय. अटॅकिंग बॅटर्स आहेत. सुरुवात जरी त्यांची सुद्धा अडखळ झाली होती, पण एकटा भावखन गेला होता कल्पेश. तर काय सांगाल त्यांच्या स्ट्रॅटेजीबद्दल? त्यांचे मारूनच जास्त खेळतात. आम्ही कमीत कमीमध्ये रोखायचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर पाहूया. मला थोडा वेगळा प्रश्न विचारा. इतर वेळेला समालोचक विचारतात की तुम्ही कितीपर्यंत धावा बनवू शकता, पण मला असं विचारायचं आहे की 100च्या पलीकडे जाण्याचा विचार असेल का श्री साई दत्त नवकर या संघाचा? हो नक्कीच. आता आमचा उदयदादा पण आलेला आहे, तर आमचा 100 नाही तर 150 जाण्याचा प्रयत्न असेल. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला पण मारायलाच आवडतं? मारामारीच पट्टा आम्हाला. मारामारीच पटते. तर नाणेफेक जिंकली. मुर्दा संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि नवघर संघाला करायची आहे फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज संकेतजी पाटील यांचा. थँक्यू. रोहास रुपये बक्षीस आहे खारेगाव संघासाठी. जर लगातार 2 विकेट्स घेतले तर रोहासकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. मेहुल यांचं एक बक्षीस आहे गोडदेव संघासाठी, अशी माहिती आम्हाला आली आहे. ती माहिती चुकीची आहे का? चला आयोजकांना विनंती आहे जरा आपल्या पंचांकडे देखील लक्ष द्या. त्यांना पाण्याची व्यवस्था देखील करा प्लीज. गबरू यांच्या प्रत्येक 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस योगेश पाटील यांच्या वतीने जाहीर झालेलं आहे. ओ माय गॉड, गोडदेव संघाचे प्लॅन काहीतरी वेगळे आहे. तिथे ओपनिंग साठी नंदनला पाठवलंय, त्यामुळे हा सामना लवकर खिशात घालायचा त्यांचा विचार दिसतोय. एक हार्ड हिटिंग बॅटर नंदन पाटील. अमृत पाटील यांच्याकडून बक्षीस आहे नंदनसाठी, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. चला 2000 रुपये अमृत पाटील यांच्याकडून नंदनच्या प्रत्येक षटकारासाठी. थँक्यू. नाही मी तर म्हणेन नंदन जर बॉल द्या प्लीज, नवीन बॉल द्या. नंदन शेवटपर्यंत उभा राहिला तरी सुद्धा माझ्यासाठी ती एक मोठी विन असेल. आता प्लॅन करावा लागेल. क्या बात आहे मुर्दा, वेल डन. थोडेसे कडक नियम करावे लागतील आम्हाला. कोर कमिटी थोडीशी कडक होणार आहे पुढच्या वेळेला. मात्र जमलेले प्रेक्षक, जास्त मोठी धावसंख्या नाहीये, विजयासाठी लक्ष आहे ते फक्त 22 धावांचं. 30 चेंडूंचा खेळ, 22 धावांचं लक्ष. आणि काय जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. एका बाजूला हिरेन म्हात्रे आहेत, तर दुसऱ्या बाजूला नंदन पाटील आहेत. सगळ्यात आवडता खेळाडू गोडदेव गावचा, ज्याच्यावर गोडदेव प्रीमियर लीग मध्ये 60,000 रुपयाची बोली लागली होती.
पॉइंट्स बोलतोय मी. चला मॅच ऑल करूया. गबरू, विशाल कर्णधार. ओ व्हॉट अ शॉट, सुपर शॉट बाय हिरेन मात्रे. काय स्टार्ट दिलाय. 22 मधून 2 कमी करा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. पहिल्या चेंडूवर आले 2 धावा. 22 धावांचं लक्ष्य आहे. जास्त काही नाही या सामन्यामध्ये. मात्र तरी सुद्धा जय मल्हार खारीगाव 30 सर्कलच्या आतमध्ये अजून किती क्षेत्ररक्षक आणतील ते पाहणं रंजकतेचं ठरेल. स्विच खेळण्याचा प्रयत्न. अपील होत आहे बरोबर समोर सापडले. दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आहे. हम भी कुछ कम नाही आहे. ही मॅच जरी जास्त धावेची नसली तरी देखील आम्ही ती मॅच डिफेंड करू शकतो. दुसऱ्या चेंडूवर विकेट. हिरेन परतलाय. मोठी विकेट. पाटील अजून एक चांगला डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय पाटील आणि नंदन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथे आपण बघतोय विशाल गबरून दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतलीये. त्यामुळे या मॅच मध्ये वेगळं काही ट्विस्ट घडते का पाहूया. चला, प्रत्येक विकेटसाठी योगेशजी पाटील यांच्याकडून विशालसाठी खास बक्षीस आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. विशालसाठी योगेश पाटील यांच्याकडून. धन्यवाद. क्या बात आहे. मात्र आता एक विकेट घेतले. 200 रुपये जमा झालेत. थँक्यू. फुल टॉस डिलिव्हरी आहे. हा फटका आहे 2 धावांचा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर विकेट. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. आता काय घडेल. माननीय मयूरजी म्हात्रे आणि सन्माननीय नरेशजी पाटील यांचं आगमन व्यासपीठावर होते. मनपूर्वक स्वागत आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. उडवलंय. अगदी उडवलंय. चेंडू जर बघितला तर फाईन लेग रिजन मधून फरार होणार. आला एक खणखणीत चौकार. आशेच्या बॅट मधून दमदार चौकार. प्रणव पाटील यांच्याकडून खारेगाव संघाचा. मात्र इथे आशयनं दाखवलंय की ही मॅच आम्हाला लवकर खिशात घालायची आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. बॅटची एक चेंडू मागे ट्रॅव्हल होताना दिसतोय. अडवू शकणार नाहीये फिल्डर. अजून एक चौकार. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये ही मॅच जवळजवळ क्लिअर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 22चं टार्गेट आहे आणि आतापर्यंत धावसंख्या जर बघितली ती झाली 12. दादा लेट वाजवतोयस तू. 12 धावा झाले. 10 धावांची गरज आहे. परिस्थिती थोडीशी वेगळी दिसतेय. अजून एक चांगला फटका आहे. किती धावा मिळतील. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 2 धावा. धावसंख्या 14 झाली आहे. मात्र ज्या पद्धतीचा खेळ आपण जय मल्हार खारीगावचा पाहिलाय त्यामुळे कदाचित वेळ वाचवताना सुद्धा ते आपल्याला दिसत आहेत. मात्र हा झाला थोडासा उपहासात्मक भाग. थरबेजी मिस्त्री चामुंडा इंटरप्रदेश यांच्याकडून एक बक्षीस अजूनही आहे. जय मल्हार संघ जिंकली तर 11,000 कॅश अजूनही. आशावाद आहे अजून. विजयासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. टीम घोडदेवला आणि आईज ऑन नंदन. ओ यावेळेला हा टर्न बघा किती जास्त झालाय. नंदनच्या आवाक्यात चेंडूचा वाईटचा इशारा झालाय. अजून एक धाव मिळतीये. 7 धावांची गरज आहे. धावसंख्या 15. कल्पेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला नंदन पाटील नाही. जेल सुटलंय.
आता जिंकायचं तर कसं, कारण असे झेल व्हायला पाहिजेत. एक मोठा खेळाडू आउट झाला असता, मात्र नंदनला मिळते जीवदान. 6 to win. 6 धावांची गरज. आशय ऑन स्ट्राईक. जाणार का मोठ्या फटक्यासाठी? नेक्स्ट मॅच टीम मुर्दा वर्सेस टीम नवघर. दोन्ही संघ रेडी आहेत. हा खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. 22 धावा या विजयासाठी आहेत. आणि इथे आपण बघतोय धावसंख्या आता जवळजवळ पोहोचली आहे 17 वर. 5 धावांची गरज. यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तयारीत नव्हता आणि हा चौकार मिळतोय. 4 धावा. सचिन होता आणि बरोबर त्याच वेळेला युट्यूब बंद होतं. यावेळेला अजून चांगला फटका. सामना संपला. इथे अफलातून विजय, मोठा विजय टीम ओम ब्रह्मदेव गोळदेवचा. आणि जय मल्हार खारीगावला एकूणच या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. मात्र तरी सुद्धा मन जिंकलेत त्यांनी. अतिशय चांगला खेळ तुम्ही दाखवताय. आणि नक्कीच नक्कीच मी माझे शब्द मागे घेतो. ते बाहेर नाही आहेत. त्यांनी आयोजन कसं करायचं हे दाखवलंय आणि आयोजनासाठी भरपूर वेळ त्यांनी राखून ठेवलाय. येस, आणि मला वाटतं पोरं सुद्धा पाहिजे होती, त्यामुळे मानकर गल्लीमध्ये लवकर या. वेल प्लेड गोळदेव. विराज ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अफलातून गोलंदाजी केली आहे ये विराज आणि आपला पारितोषिक स्वीकार. वेल बोल्ड. त्यामुळे निश्चितच ही निवड करताना आम्हाला आनंद होतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी विराजना. आणि नाईक सर पुन्हा एकदा आम्हाला तो क्लास दिसलाय. एकूणच या गोलंदाजांचा जबरदस्त फिरकी गोलंदाज आहेत आणि विकेटच्या दोन्ही बाजूला टर्न करणार ती संस्कृती गोडदेवची अजूनही सुरू आहे. बांधास पाटील, हेमराज पाटील, किती नावं घेऊ. अनिल पाटील, संदीप म्हात्रे, विशाल नाईक, भरपूर मोठमोठी नावं आहेत. त्यामुळे ती नावं पुन्हा एकदा डोळ्यासमोर आली आहे. वेल बोल्ड विराज. आणि विराज ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला मी विनंती करते राहुल प्लीज मॅन ऑफ द मॅचचा किताब घे आणि लगेच आपण विराजला तो प्रदान करूया. जतीन पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते हा मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करूया, तो म्हणजे विराजला. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊया आपण आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हे मॅन ऑफ द मॅचचा विराजला अवॉर्ड आपण देऊया. या जतीनजी प्लीज. अजूनही 10 मिनिटात जेवणाचं काउंटर बंद होणार आहे. प्लीज लक्ष घाला या गोष्टीकडे. कोणी खेळाडू जेवायचं बाकी असेल तर जेवून घ्या प्लीज. तर येस, मॅन ऑफ द मॅच या मागच्या सामन्यात जास्त धावा नव्हत्या, मात्र गोलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी करणारा ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा विराज ठरलाय मॅन ऑफ द मॅच. NP स्पोर्ट्स अँड गारमेंटची अफलातून टी शर्ट तसेच हे मेडल आम्ही त्याला प्रदान करतोय. तसेच ही खास ट्रॉफी आणि NP स्पोर्ट्सची खास जर्सी आपल्याला पाहायला मिळते आणि एक कोल्ड ड्रिंक्स देखील आपल्याला पाहायला मिळतंय. वेल बोल्ड. जरा प्लीज त्याच्या हातातून पारितोषिक घ्या प्लीज. आणि मी विनंती करतोय ये विराज प्लीज ये इथे. तर येस विराज वेल बोल्ड. ज्या पद्धतीने तू गोलंदाजी करत होता, जे टर्न होत होते, आम्हाला जुना गोडदेवचा संघ आठवला. काय म्हणशील तुझ्या गोलंदाजीविषयी आणि तुला प्रोत्साहन दिलंय तुझ्या टीमनी त्याविषयी काय म्हणशील?
सगळ्यात पहिला तर प्रदीप आपण अंपायरिंगला थांबा. नाही हा मुलगा लाजतोय, तो बोलतोय जे काय बोलायचंय ते मी माझ्या गोलंदाजीने बोलूया. धन्यवाद, वेल बोल्ड, आणि अशीच कामगिरी करत राहा. चला वळतोय पुढच्या सामन्याकडे. अजून एक महत्वपूर्ण सामना तुमच्या समोर असेल, तो म्हणजे टीम मुर्दा वर्सेस टीम नवघर. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, जिथे सहभागी असतील आमचे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्राचा एक गोड आवाज आणि मधल्या काळ